माझं नाव मयूर अनिल देवकर आहे। मी आज तुम्हाला मी वाचलेले पुस्तक याच्याविषयी माहिती सांगणार आहे। त्या पुस्तकाचे नाव खेळ आणि विज्ञान असे आहे। त्या पुस्तकाचे लेखक निरंजन घाटे असे हे आहेत। ते दिलीपराव प्रकाशन मधून आले आहे। त्या पुस्तकाची किंमत 100 रुपये आहे। या पुस्तकामध्ये भारताने केलेली प्रगती संगणकावर हे सांगितलेले आहे आणि ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये केलेली उपयोग याच्यासाठी संगणकाचा वापर हे सुद्धा या पुस्तकामध्ये आहे। या पुस्तकामध्ये मानवी जीवनातील प्रत्येक बाबीत संगणकाने प्रवेश केले हे समजून येते। क्रीडा स्पर्धेत सुद्धा संगणकाने प्रवेश केला आहे हे कळून येते। पण संगणकाने एकाच बाबीमुळे संबंध जोडतो तो म्हणजे मोजण्यासाठी। धावणे पोहणे याच्यासाठी मिनिट सेकंद लागतात। यासाठी संगणकाचा वापर केला जातो। त्यामध्ये घडी असे टाइम रेकॉर्डर असे ऑडिओ असे संगणक वापरतात। त्याच्या साहित्यामुळे आपल्याला ऑलिम्पिकमध्ये कोण पहिले आणि कोण दुसरे क्रमांकावर आहे हे कळते। या पुस्तकामध्ये ऑलिम्पिक विषयी माहिती आहे। ऑलिम्पिकमध्ये खेळाडू स्त्री आहे का पुरुष याचे काही नियम आहेत। स्त्री आणि पुरुष वर्गासाठी काही टेस्ट चाचण्या असायच्या। क्रिकेटमध्ये काही खेळाडू मुली बनून स्त्री बनून यायचे त्याच्यासाठी नियम आहे। संगणकाने इतकी प्रगती केली आहे की आपल्याला कळते की पुरुष कोण आणि स्त्री कोण। आपण याच्यामध्ये खूप काही करूया। या पुस्तकामध्ये खूप काही आहे। या पुस्तक हे आपण जितके वाचले तितके कमी आहे। हे पुस्तक संगणकाविषयी भरपूर माहिती सांगते। या पुस्तकात संगणकाने केलेली प्रयत्न आहे। यामध्ये आपण संगणकाचे उत्पादन पाहूया। यामध्ये ऑलिम्पिक पदक संगणकामध्ये आहे। यामध्ये आपण संगणक याबाबतचे नियम आहेत। हे पुस्तक तुम्ही जरूर वाचा। धन्यवाद।